श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. आज काहीतरी वेगळं म्हणून गुलकंदाची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर गुलकंदाची रेसिपी मी माझ्या प्रमाणात कशी बनवते आज शेअर करते. इथे मी गुलाबाच्या पाकळ्या आहेत. ह्या सुगंधित गुलाबाच्या पाकळ्या आहेत ज्या का सरबतसाठी किंवा गुलकंदासाठी खास वापरतात. त्यांना मी क्लीन करून घेतले. इथे 500 ग्रॅम पाकळ्या आहेत. त्याच्यामधनं जे खराब पाकी किंवा देठ वगैरे काढल्यावर साधारण 350 ग्रॅम झालेल्या आहेत. त्या टोपामध्ये स्वच्छ असं पाणी घेऊन 4-5 पाण्यातनं धुवून काढायचे. टोपामध्येच धुवायचं जेणेकरून तळाला सगळी घाण लागेल. आणि चाळणीमध्ये निथळ ठेवायचं. निथळल्यावर त्यांना ना कॉटनच्या कपड्यावर फॅनखाली सुकत ठेवायचं. त्याच्यावरचं पाणी निघून गेलं का आपण तिची रेसिपी बनवायला घेऊया. तेवढा वेळ नसेल तर कपड्याने पुसून सुद्धा घेऊ शकतो. ह्या पाकळ्या उन्हामध्ये सुकवायच्या नाही, फक्त फॅन खाली सुकवू शकतो. पाकळ्या अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेल्या आहेत आणि त्यांना असंच खडबडीत मी वाटून घेते. पाणी वगैरे घालायचं नाही वाटताना, अशाच वाटून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे सगळ्या पाकळ्या ज्या वाटून घेतलेल्या आहेत त्यांच्यासाठी मी साखरेचं प्रमाण सांगते. इथे ना साखरेचं प्रमाण पाकळ्या जर 1 वाटी असेल ना तर साखर आपल्याला 3 वाटी लागते. पण मी 1:2 हा प्रमाण घेतलेला आहे. तर इथे 350 ग्रॅम पाकळ्या होत्या, त्यासाठी मी 600 ग्रॅम साखर घेतलेली आहे. खडी साखर 250 ग्रॅम आणि 350 ग्रॅम आहे ती नॉर्मल साखर. खडी साखर मिक्सरमधनं काढून घेतली. त्यानंतर फास्ट गॅसवर आपल्याला हे सगळं एकत्र करून छान असं साखरेचं पाणी सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. साखरेला चांगलं असं पाणी सुटलं का गॅस लो करायचं एकदम आणि मग ह्या पाकळ्या शिजू द्यायच्या. छान अशा मऊसूत पाकळ्या होतात. त्याचबरोबर त्याच्यामधला जो रस आहे तो असा घट्टसर होतो, तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. आणि ही प्रोसेस लवकर होते, जास्त वेळ लागत नाही. तर आता हे पाणी आहे ना साखरेचं सुटलेलं ते असं दाट होऊन जातं आणि मग समजून जायचं का आपला गुलकंद इथे तयार आहे. गुलकंद तयार झाला ना तर त्याच्यामध्ये आपल्याला मध घालायचं आहे. जास्त घट्ट शिजवायला जायचं नाही, कारण का ते थंड झाल्यावर अजून घट्ट होतं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यावर अजून कडक होतं. त्यामुळे थोडंसं असं मधासारखं, आता हे मध दिसतंय ना तशा प्रकारे झालं ना साखरेचं प्रमाण का गॅस बंद करायचं. बंद केल्यावर आपल्याला साधारण अर्धी वाटी मध घालायचं आहे. हे दिंडोरी प्रणित मध माझ्याकडे होतं ते मी घातलेलं आहे. मध घातल्यावर थंड करायला ठेवायचं. पूर्ण थंड झाल्यावर आपण काचेच्या बाटलीमध्ये, बरणीमध्ये किंवा आपल्याला पाहिजे त्या भांड्यामध्ये आपण भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. भरपूर दिवस टिकतोय. हा मसाला गुलकंद नाही आहे, तर नॉर्मल मिठाईसाठी वापरणारा गुलकंद आहे. पण यापासून आपण पान मसाला ड्रिंक सुद्धा बनवू शकतो. त्याचबरोबर ह्यापासून मी मोदक कसे बनवले हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करते आणि ह्याचा डिटेल ब्लॉग मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे, तुम्ही बघू शकता. लिंक बायोमध्ये आहे. आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय.